हाय फ्रेंड्स, आपण आज वीकली अनालिस करणार आहे बघा. 10 फेब्रुवारी 10 फेब तो पुढच्या एक फ्रायडे पर्यंतचे जे ट्रेड आहेत त्या प्लॅन करण्याचा आज प्रयत्न करणार आहे बघा. आणि ज्या काही लेवल्स आहेत त्या लेवल्स पण ड्रॉ करण्याचा आज आपण प्रयत्न करूया बघा. सगळ्यात पहिल्यांदा तर बघा, आपण एक वीकली अनालिस करतोय. वीकली आपण कोणत्या पद्धतीचे ट्रेड करू शकतो हे सगळं आज आपण अनालिस करूया बघा. सिंपल जर बघितलं तर हा जो चार्ट आहे बघा, USD CHF चा चार्ट आहे. तर आपण डेली फॉर्म मध्ये बघितलं तर हा चार्ट आपल्याला कसा दिसतोय तर पाहूया बघा आपण. जर आपण डेली फॉर्म मध्ये जर चार्टला पाहिलं तर हा जो चार्ट आहे हा चार्ट बुलिश फॉर्म मध्ये बघा. काय बुलिश फॉर्म मध्ये, आणि ह्या बाईंग लेवल पासून काय झालंय, मार्केट एक बाय झालंय. सिंपल आपल्याला एवढं समजलं, आपली जी डेलीची बाईंग लेवल आहे त्या लेवल्स पासून मार्केट काय होतंय, बाय होत आहे. मार्केटला मार्केटला यायचंय कुठपर्यंत, हा जो मार्केटचा हायएस्ट पॉइंट पर्यंत मार्केटला यायचंय. आता आपण शॉर्ट टाइम फ्रेम मध्ये जर आपल्याला काय अनालिस समजतंय तर ते आपण बघूया बघा. आता सिंपल बघा, हे मार्केटने एका 4 आवरच्या स्ट्रक्चर मध्ये एक, म्हणजे मार्केट जे बुलिश होतं, बुलिश डायरेक्शनला होतं, ते मार्केट काय झाले, बेरिश डायरेक्शनला फॉर्म झाले, पण परत त्याच डेलीच्या लेवल पासून मार्केट एक बाईंग झाले. सिंपल बघा, 4 आवर मध्ये तर आपल्याला एवढं काय क्लिअर कट दिसत नाहीये बाईंग कुठून आली किंवा सेलिंग कुठून आली. आता सिंपल बघा, हा एक मार्केट मध्ये परत 1 आवर मध्ये बुलिश स्ट्रक्चर फॉर्म झाले बघा. काय झालंय स्ट्रक्चर, बुलिश जे स्ट्रक्चर आहे ते बुलिश स्ट्रक्चर काय झालंय, फॉर्म झाले. काय झाले, बुलिश स्ट्रक्चर फॉर्म झाले. आता सिंपल बघा, मार्केटचा व्ह्यू आपण कसा करू शकतो बघा. आता जर मार्केट ह्या हा जो आहे ह्या पॉइंटच्या वरती जर क्लोज झाला तर आपण जी ही लेवल आहे ह्या लेवल पासून मार्केटमध्ये सेलिंग करू शकतो. आता ती लेवल कोणती आहे त्या गोष्टी तुम्ही नीट ड्रॉ करून घ्या बघा. ही एक 1 आवरची लेवल आहे. काय, ही 1 आवरची लेवल आहे. आणि मार्केट इथून खाली कुठनं पडणार आहे बघा, हा जो एक रेजिस्टन्स आहे ह्या रेजिस्टन्स पासून मार्केट एक खाली फॉर्म होणार आहे. आता आपल्याकडे दोन रेंज निघाल्या बघा. एक रेंज निघाली बघा, वरच्या साईडची रेंज निघाली, ह्या पॉइंटची रेंज, आणि जी एक दुसरी रेंज आहे ती ह्या पॉइंटची एका रेंज आहे बघा. ह्या रेंज टू ह्या रेंज मार्केट करणार आहे बघा. आता सिंपल बघा, आपल्याला प्लॅन कसा करायचा आहे, जर ह्याच्यावरती कॅन्डल क्लोज झाली तर मार्केट एकदा पुन्हा रिट्रेस करायला जर आलं तर आपण इथं बाईंगचा ट्रेड करू शकतो आणि देन इथपर्यंत काय करू शकतो, टार्गेट ठेवू शकतो. किंवा जर मार्केट अचानक इथपर्यंत आलं तर इथून एक आपण काय करू शकतो, सेलिंगचा प्लॅन करू शकतो. USD CHF बघा, USD JPY मध्ये पण आपण प्लॅन करूया बघा. ह्या ज्या लेवल्स आहेत 1 आवरच्या लेवल्स एकदम अॅक्युरेटली काय झालं ते प्ले झालं ते. आता मार्केटला एक स्ट्रक्चर फॉर्म करू द्या, देन मार्केटमध्ये तुम्ही न्यू लेवल्स जे आहेत त्या लेवल्स पासून काय करू शकता, एक बाईंग सेलिंग करू शकता. आता आपण जर 1 डे टाइम फ्रेमला बघितलं तर हे बेरिशच आहे. काय, हे बेरिश आहे. मार्केटला येणं कुठपर्यंत आहे, मार्केटला ह्या डिमांड पर्यंत येणं भागच आहे बघा. काय, ह्या डिमांड पर्यंत मार्केटला येणं भागच आहे. तर आपल्याला इथपर्यंत जो आहे तो आपल्याला काय करायचे, तवर आपल्याला सेलिंगच्या ऑपॉर्च्युनिटी शोधत राहायचे ते. आता मार्केटला एक स्ट्रक्चर फॉर्म करू द्या, देन मार्केटला जर पुल बॅक भेटल्याच्या नंतर तुम्ही एक सेलिंगची प्लॅन करू शकता. आणि आपल्याला लॉंग टर्म मध्ये ही जी पॉइंट आहे, हा जो आपला पॉइंट आहे तिथून आपल्याला एक बाईंग करायची बघा. आता ही जी बाईंग आपल्याला भरपूर मोठी बाईंग करायची, इथून मार्केटचं स्ट्रक्चर काय होणार आहे, शिफ्ट होणार आहे. हा एक सिंपल प्लॅन आहे बघा. युरो युएसडी जर बघितलं आपण, युरो युएसडी जर आपण डेली टाइम फ्रेम मध्ये बघितलं तर डेली टाइम फ्रेम मध्ये पण आपल्याला बेरिशच दिसतंय बघा. काय दिसतंय डेली टाइम फ्रेम मध्ये, बेरिश. 4 आवरच्या टाइम फ्रेम मध्ये पण काय दिसतंय, बेरिश दिसतंय. आता बघा, हे कॉम्प्लिकेट स्ट्रक्चर मार्केटनी केलंय बघा. काय केलंय, कॉम्प्लिकेट स्ट्रक्चर मार्केटनी केलंय. आता मार्केटला बघा, ह्या ज्या लेवल्स आहेत ह्या लेवल्स तुम्ही काढून टाका. आता बघा, मार्केटने तर क्लोजिंग दिलंय बघा. ह्याच्या खाली हा जो लो आहे तुमचा, ह्या लोच्या खाली काय दिलंय, क्लोजिंग दिलंय. तुमच्यासाठी एक दोन लेवल्स आहेत मार्केटमध्ये प्ले करण्यासाठी. तुम्ही ह्या लेवल पासून काय करू शकता, एक सेलिंगचा पुन्हा एकदा प्लॅन करू शकता. युरो युएसडी साठी ही जी लेवल आहे ह्या लेवल पासून तुम्ही एकदा पुन्हा प्लॅन करू शकता. जर आपण गोल्डला पाहिलं तर गोल्ड एक सिंपल बघा, आपण
डेली टाइम फ्रेम मध्ये मार्केटनी एक थोडीशी बेरिश साईडची कॅन्डल फॉर्म केली बघा. म्हणजे आपण ही बेरिश साईडची कॅन्डल फॉर्म केली असं म्हणूया आपण बघा. आणि जर मी 4 आवर मध्ये आलो तर 4 आवर मध्ये ही एकच लेवल आहे, ही आता माझी पेंडिंग आहे बघा. जी लेवल आहे ही सेम लेवल आहे बघा. ह्या लेवल पासून मार्केटमध्ये बाईंगची ऑपॉर्च्युनिटी आपल्याला भेटू शकते. त्या त्या लेवल पाशी यायला मार्केटला एक 300 पीप खाली पडावं लागल. आता आपण हवरली टाइम फ्रेम मध्ये बघितलं तर हवरली टाइम फ्रेम मध्ये मार्केटचं स्ट्रक्चर चेंज झालं होतं बघा. मार्केटचं स्ट्रक्चर जे आहे ते मार्केटचं स्ट्रक्चर एक शिफ्ट झालं होतं. पण न्यूज मध्ये काय झालं, मार्केटने पुन्हा एक बुलिश साईडचा मुवमेंट दिली बघा. मार्केटचं स्ट्रक्चर एक बेरिश झालं होतं, परत मार्केट एक काय झालंय, बुलिश झाले. आता आपल्याला प्लॅन करायचा असेल तर ही जी लेवल्स आहे ह्या लेवलच्या खाली मार्केटला एखादी कॅन्डल क्लोज करून द्या. एखादी कॅन्डल क्लोज केल्याच्या नंतर तुम्ही रिट्रेसमेंटला ट्रेड करू शकता. काय करू शकता, रिट्रेसमेंटला ट्रेड करू शकता. रिट्रेसमेंट म्हणजे कसं बघा, ह्याच्या खाली कॅन्डल क्लोजिंग होऊन द्या, देन मार्केटच्या रिट्रेसमेंटला तुम्ही ह्या पॉइंटला सेलिंगच्या ऑर्डर टाकू शकता. सेलिंग कुठपर्यंत येणार आहे बघा मार्केटमध्ये, सेलिंग मार्केटमध्ये ह्या पॉइंट पर्यंत येणार आहे बघा. 28-31 पर्यंत मार्केटमध्ये सेलिंग येऊ शकते बघा. इकडं सगळं जी आहे मार्केटची सगळी लिक्विडिटी पेंडिंग आहे बघा. इकडं ह्या ज्या लिक्विडिटी मार्केटची पेंडिंग आहे, मार्केट लिक्विडिटी तरी घ्यायला मार्केट खाली येणारच आहे बघा. त्यामुळे तुम्ही मार्केटमध्ये पुढच्या वीकमध्ये आपण गोल्डला थोडंसं बेरिश बघूया. जर मार्केटला बुलिश व्हायचं असेल तर मार्केट एक स्ट्रक्चर फॉर्म करेल, देन मग आपण एक बुलिश साईडच्या एंट्री करू शकतो. म्हणजे बुलिश साईडचं काय करू शकतो, प्लॅन करू शकतो. आता सध्या तर सिनारिओ असं वाटतंय मार्केट एक बेरिश फॉर्मला जाऊ शकतं गोल्ड. बाकीचे चार्ट बघा, बाकीचे चार्ट एकदम सिम्पल आहेत. ज्या लेवल्स आहेत त्या लेवल्स तुम्ही काय करा, सगळ्या ड्रॉ करून ठेवा आणि त्या लेवल पासून एक चांगलं रिॲक्शन मार्केटमध्ये येऊ शकतं. आता बघा तुम्ही थोडंसं वेट करा. ही जी लेवल आहे ही आपल्यासाठी एक बेस्ट लेवल आहे, हिथून मार्केटमध्ये आपण एक सेल करू शकतो. हा चार्ट कोणता आहे बघा, युरो जीपीवायचा जो चार्ट आहे, हिथून आपण एक सेलिंग करू शकतो. सेलिंग कुठपर्यंत येणार आहे हे पण आपल्याला माहिती आहे बघा. सेलिंग तुम्हाला सांगतो बघा. बघा हे सगळ्या लिक्विडिटी पेंडिंग आहेत, ह्या सगळ्या लिक्विडिटी घ्यायला येणार मार्केटने बघा. हिथली लिक्विडिटी घेतली, हिथली घेतली, म्हणजे मार्केटला जर आपण इथं सेलिंग साईडचा ट्रेड केला तर मार्केटला खाली जायला भरपूर सारा रूम आहे बघा. इथपर्यंत तुम्हाला मार्केटमध्ये रूम बघायला भेटतोय. त्यामुळे तुम्ही बंदास्त मार्केटमध्ये सेलिंगच्या एंट्री करू शकता. युरो जेपीवाय मध्ये एवढी युएसडी मध्ये बघा, एवढी युएसडी मध्ये जर बघितलं पण डेली टाइम फ्रेम मध्ये तर एक बेरिशच सिनारिओज आहे बघा. सिंपल मार्केटमध्ये एक बेरिसच सिनारिओज आहे. आता बघा 4 आवर मध्ये आणखीन थोडं स्ट्रक्चर एकदम परफेक्ट होऊन जाईल बघा आपलं. ह्या लेवल पासून एक सेलिंग आली, ह्या लेवल पासून एक बाईंग आली. आता आता मार्केट काय करेल, ऍक्च्युली मार्केट करेल काय, आता बघा मार्केट एक फेज मध्ये बघा. हा जो सपोर्ट आहे त्या सपोर्ट वर मार्केट आहे आता. जर तुम्हाला आणखीन एक बाईंगची ऑपॉर्च्युनिटी शोधायची असेल तर ही जी लेवल्स आहे ह्या लेवल पासून एक आपण मार्केटला पुन्हा एकदा बाईंग करू शकतो बघा. ही एक लेवल्स आहे बघा. एवढी युएसडी मध्ये ही एक लेवल आहे, हिथून आपण एक पुन्हा शॉर्ट टर्म मध्ये काय करू शकतो, बाईंग करू शकतो एक 100 साठी बघा. एनझेड युएसडी पण सेम सिनारिओ राहणार आहे बघा. हे आपल्या बाईंग लेवल्स आहेत बघा. बाईंग लेवलला टॅप करून मार्केट काय चाललंय, वरती चाललंय. आता बघा हे जे मार्केट आहे हे मार्केट तुमचं हा हाय जो आहे पर्यंत जाऊ शकतं बघा. आता स्मॉल टाइम फ्रेम मध्ये काय करू शकतो आपण, हे जे स्ट्रक्चर आहे हे फाइंड करून आपण बुलिश साईडचा ट्रेड करू शकतो बघा. बाकीचे जे पेअर्स आहेत त्याच्यात जास्त आपण काय ट्रेड करत नाही, फक्त करन्सी पेअर मध्ये काय करतो आपण, ट्रेड करतो. आता जर बघितलं तर हा जो आहे हा चार्ट युएस ऑइलचा जो चार्ट आहे, आता बुलिश मार्केट बेरिश फॉर्म मध्ये मार्केट आहे. मार्केटला जर बुलिश व्हायचं असेल तर मार्केटनी हा जो हाय पॉइंट आहे ह्या हाय पॉइंटच्या वरती एक कॅन्डल क्लोजिंग करून देन रिट्रेसमेंटला आपण काय करू शकतो, ट्रेड करू शकतो. रिट्रेसमेंटचा ट्रेड करू शकतो. सिंपल हाच एवढाच व्ह्यू आहे बघा. बाकीचे जे चार्ट आहेत त्याच्यामध्ये आपण जास्त प्रमाणात ट्रेड काय प्लॅन करत नाही. आणि ज्या काही लेवल्स असतील तर मी तुम्हाला फ्रीचा जो आपला टेलिग्राम चॅनल आहे त्यावर फ्री ज्या लेवल्स आहेत ते तुम्हाला काय करतो मी पाठवत राहत असतो. त्यामुळे त्या फ्रीचा जो टेलिग्राम चॅनल आहे त्या पण तुम्ही काय करू शकता, फॉलो करू शकता. एक सिंपल लेवल्स आहे बघा. एनझेड मध्ये पण ह्या लेवल्स मधनं पण एक 100% रिॲक्शन येऊ शकतं. ह्या लेवल्स वर तुम्ही ट्रेड करण्याचा प्लॅन करा बघा. जेबीपी भरपूर सारे पेअर्स आहेत बघा. ह्या सगळ्या पेअर्स मध्ये तुम्ही काय करू शकता, एक
ट्रेडचा प्लॅन करू शकता. सिम्पल सिम्पल व्ह्यू आहे बघा. अजून एक तुम्हाला सांगायचं राहिलं बघा, जेबीपी जेपीवाय, ह्याच्यामध्ये एक तुम्हाला बेस्ट सेलिंगची ऑपॉर्च्युनिटी आहे उद्यासाठी. ही पण तुम्ही काय करू नका, मिस करू नका. सिम्पल तुम्हाला मी लेवल काय करतो सांगून जातो बघा. बघा मी एक 1 हवरच्या टाइम फ्रेमला आता काय सगळं 1 हवरच्या टाइम फ्रेम मध्ये बघा, ही एक माझ्यासाठी एक चांगली लेवल होती. तिथून तिथून मार्केटमध्ये एक सेलिंग मी बघत होतो, पण मार्केटने तिथून काय आपल्याला सेलिंग दिलेली नाहीये बघा. मार्केटने एक ब्रेक ऑफ स्ट्रक्चर दिलाय 1 हवरच्या टाइम फ्रेम मध्ये, आणि देन मार्केटकडे आता 2 लेवल्स आहेत बघा. ही एक लेवल आहे आणि वरची एक पेंडिंग लेवल आहे. इथून मार्केट काय करू शकतं, एक सेलिंग देऊ शकतं बघा. इथून मार्केट एक सेलिंग देऊ शकतं, एक चांगल्या प्रमाणात सेलिंग. आता बघा, आपण जर थोडासा टाइम फ्रेम थोडासा कमी केला तर आपल्याला समजतंय काय बघा, हा एक मार्केटचा, हे एक मार्केटने काय दिलंय, चेंज ऑफ कॅरेक्टर दिलंय. आणि जी एक लेवल आहे, ही लेवल अजूनही मार्केटमध्ये काय पेंडिंग लेवल आहे. काय मार्केटमध्ये पेंडिंग लेवल आहे. आता सिंपल बघा, ह्या लेवल पासून आपण सेफली काय करू शकतो, एक सेलिंग साईडचा काय करू शकतो, प्लॅनिंग करू शकतो बघा. आता सिंपल हा प्लॅन एकदा परफेक्ट काय आहे बघा. जर आपण फिबोनाची लेवल घेतली तर हाय पासून, म्हणजे ही ऍक्च्युअली इम्पल्स मार्केटने दिलंय. जर आपण ता बघितलं तर जो 50% ची लेवल आहे, कुठली जी 50% ची लेवल आहे, हितपर्यंत आपला झोन पण येतोय आणि तीच लेवल आपल्या लेवलला काय करते, मॅच करते. त्यामुळे ही आपल्यासाठी एक बेस्ट लेवल होऊ शकते सेलिंग साठी. सिंपल बघा, एकदम सिंपल सिंपल ज्या लेवल्स आहेत त्यात तुम्हाला लेवल्स मी सगळ्या सांगितलंय. म्हणजे मार्केटचा जो बिहेवियर आहे ता ह्या आठवड्यात कसा राहील हे तुम्हाला सांगितलंय. सगळ्यात महत्वाचा जो गोल्ड आहे, गोल्डचं तुम्हाला सांगितलंय. ह्याच्या खाली जर क्लोज झाली तर आपण एक सेलिंग साईडचा प्लॅन करू शकतो बघा. आपण सेलिंग साईडच्या एंट्र्या पाहू शकतो बघा. आणि जो आपला फ्रीचा टेलिग्राम चॅनल आहे, त्या टेलिग्राम चॅनल पण तुम्ही काय करा, तुम्ही टेलिग्राम चॅनल जो आहे तो आपण तुम्ही फॉलो करून ठेवा. हा गोल्डचा व्ह्यू आहे बघा आपला. गोल्डचा सिंपल मार्केटला एक 300 पॉईंट खाली पडू द्या, देन आपण सेफली बाय करू शकतो. किंवा मार्केटला एक स्ट्रक्चर फॉर्म करू द्या, देन आपण काय करू शकतो, मार्केटमध्ये एक बाईंगचा प्लॅन करू शकतो. एकदम सिंपल वेव्ह आहे गोल्ड मध्ये. जास्त काय आपल्या लेवल्स कुठले निघत नाहीत आहे. मागच्या वीक मध्ये चांगले आपण ट्रेड केलते, ते ट्रेड मी तुम्हाला ग्रुपला पण शेअर केले बघा. जर तुम्ही फ्रीचा टेलिग्राम चॅनलला असताल तर बघा, हा आपला जो आहे फ्रीचा टेलिग्राम चॅनल आहे बघा. मी सगळ्या न्यूज तुम्हाला सांगितल्या होत्या. मार्केट एक सेलिंगचा म्हणजे जे पोझिशन होत्या, ज्या न्यूजच्या ज्या ट्रेडचे अनालिसिस होतं माझं, ते पण मी ग्रुपला काय केलं सगळं शेअर केलं बघा. हा एक आपण ट्रेड कॅच केलता मागच्या वीक मध्ये बघा. हा एक बेस्ट ट्रेड होता. आपण बहुतेक इथं एक 60-70 पिप कॅच केलते बघा. हा पण एक 50 पिपचा गोल्ड मध्ये ट्रेड केलता आपण. परत हा एक ट्रेड केलता गोल्ड मध्ये, सेम लेवल पासून रिॲक्शन आलतं. हा पण एक ट्रेड कॅच केलता आपण युएसडी कॅड मध्ये. देन आपण ह्याच्यामध्ये युएसडी कॅड मध्ये 40 पिप कॅच केलते बघा. हा पण ट्रेड केलता बघा बीटीसी मध्ये, 100 पिप कॅच केलते आपण. इम्पल्स मूव कॅच केलता बीटीसीचा. पुढे आपण ट्रेड कॅच केलते बघा. म्हणजे प्रॉफिटेबल ट्रेड जे आहेत ते आपण कॅच केलते. अशा 300-400 पिप आपण काय केलते, कॅच करायचा प्रयत्न केलते. ह्या वीक मध्ये पण आपण जास्त ज्या आपले ट्रेड आहेत ते प्रॉफिटेबल जायच्या, ते कसे जातील यासाठी आपण प्लॅन पण करणार आहे बघा. आणि ज्या लेवल्स असतील लाईव्ह मार्केटमध्ये पण मी तुम्हाला शेअर करतो बघा. भरपूर सारे मी लेवल्स तुम्हाला अगोदर शेअर करतो बघा. अगोदर लेवल शेअर केल्याच्या नंतर भरपूर लोकांना याचा बेनिफिट पण होतो. आणि नंतरचे जे प्रॉफिट आहेत ते पण मी तुम्हाला शेअर करतो बघा. मी फर्स्टचं पण अगोदर करतो आणि आफ्टरचं पण करतो. म्हणजे अगोदर पण मार्केटचा व्ह्यू तुम्हाला माहित पाहिजे आणि नंतरचा पण मार्केटचा व्ह्यू तुम्हाला माहित पाहिजे. हे दोन्ही व्ह्यू जर तुम्हाला एकदा समजायला लागलं, मार्केटचं बिहेवियर काय आहे, मार्केट कुठून कसं जाणार आहे, तर तुमच्यासाठी एक मार्केटमध्ये ट्रेड करण्यासाठी एकदम इझी होऊन जातं बघा. आता सिंपल बघा, हे एक हा जो चॅनल आहे तो फर्मचा चॅनल आहे बघा. आता हा माझा पर्सनली जो मी ट्रेड करतो त्या तुम्हाला दाखवतो बघा. त्यात मी ऑलरेडी काय केलं, त्या सगळ्या लेवल्स ड्रॉ करून ठेवलेत बघा. सगळं जे अनालिसिस आहे ते मार्केटच्या अगोदरच सगळं आपण अनालिसिस करून ठेवायचं. नंतर अनालिसिस करून काय फायदा नाही बघा. बघा, जेबीपी मी तुम्हाला सांगितलं होतं, ही जी एक लेवल्स आहे, ही लेवल्स अजूनही मार्केटमध्ये पेंडिंग आहे. ह्या लेवल पासून एक मार्केटमध्ये रिॲक्शन येऊ शकतं बघा.
हे लेवल्स तुम्ही लक्षात ठेवा मार्केटमध्ये. जेबीपी युएसडी साठी आपल्याला कुठला कसा प्लॅन करायचा, जेबीपी युएसडी साठी आपल्याला सेलिंग साईडचाच प्लॅन करायचा आहे, पण कुठलं स्ट्रक्चर आता तर मार्केटमध्ये नाहीये. मार्केटला एक स्ट्रक्चर फॉर्म करू द्या. काय करू द्या, जो हा लो आहे का नाही, ह्या लोच्या खाली मार्केटला एक क्लोजिंग भेटू द्या, देन आपण एक ट्रेडचा प्लॅन करू शकतो बघा. हे लेवल्स आहेत बघा, ह्या लेवल पासून मार्केटमध्ये काय आलंय, रिएक्शन आलंय. आता सिंपल बघा, हे तर एक मार्केटमध्ये एक बॉस क्रिएट झालाय. काय झालाय, मार्केटमध्ये एक बॉस क्रिएट झालाय. आता सिंपल काय करायचंय आपल्याला, ह्या लोच्या खाली तरी एक कॅन्डल क्लोज पाहिजे, किंवा ह्या हाईच्या वरती एक कॅन्डल क्लोज पाहिजे, किंवा स्ट्रक्चर एक बनू द्या. त्यानंतर आपण एक ट्रेडिंगचा प्लॅन करू शकतो बघा. एवढी मध्ये पण बघा, सिंपल एक स्ट्रक्चर फॉर्म झाले. ह्या लेवल पासून आपण एक सेलिंग बघू शकतो बघा. सिंपल लेवलचे हे लेवल्स मी ग्रुपमध्ये काय करणार आहे, सगळ्या शेअर करणार आहे. आता जर बीटीसी ला बघितलं तर बीटीसी एक रेंज करते. काय करते, बीटीसी एक रेंज करते. आता बीटीसी साठी माझ्याकडे एक पेंडिंग लेवल आहे बघा, ही सगळी खालची एक पेंडिंग लेवल आहे. इथून आपण एक बीटीसी ला काय करू शकतो, एक बाय करू शकतो बघा. ही जी लेवल्स आहे, ही तुम्हाला लेवल्स मी सांगून देतो बघा. 94,802 ह्या लेवल पासून आपण एक बाईंग करू शकतो. तर बघा, जर ह्या लेवलच्या खाली कॅन्डल क्लोज झाली, काय केली, ह्या कॅन्डलच्या खाली कॅन्डल क्लोज झाली, रिट्रेसमेंटला ट्रेड करून आपण इथपर्यंत होल्ड करू शकतो. आणि देन इथून आपण एक बाईंगचा प्लॅन करू शकतो बघा लॉंग टर्म मध्ये. युरो एवढी मध्ये पण बघा, मी ड्रॉ करून ठेवलंय. ह्या ज्या लेवल्स आहेत, ह्या लेवल पासून मी एक बाईंगचा प्लॅन करतोय बघा. ही एक लेवल आहे. ह्या लेवल बघा कुठली लेवल आहे, तुम्हाला समजून जाईल बघा. तुम्ही ही व्हिडिओ रिटर्न बघा. ही एक लेवल आहे, वरती एक लेवल आहे. ह्या लेवल पासून मार्केटमध्ये सेलिंग येऊ शकते बघा. ह्या पर्सनली जे ट्रेड आहेत, मी ह्याच बेसवर ट्रेड करतो बघा. सिंपल ट्रेड आहेत. मागच्या आठवड्यात आम्ही खूप चांगले विनिंग ट्रेड किंवा गोल्ड मध्ये चांगले ट्रेड पकडायचा प्रयत्न केला बघा. जेबीपी एवढी मध्ये बघा, ही एक लेवल आहे पेंडिंग आपली. ह्या लेवल पासून मार्केटमध्ये सेलिंग येऊ शकते बघा. सिंपल लेवल्स आहेत बघा. अनालिस जर तुम्हाला समजलं असेल तर त्याचाच लेवल्स तुम्ही काय करा, ड्रॉ करून ठेवा. आणि टेलिग्रामचा जो आमचा फ्रीचा ग्रुप आहे, त्यालाही फॉलो करून ठेवा. त्याच्यावर पण मी जे ट्रेड आहेत लाईव्ह मार्केटमध्ये ते देण्याचा प्रयत्न करतो. किंवा ह्या लेवल ड्रॉ करून ह्याच्यावर जरी तुम्ही ट्रेड जरी केले तरी तुम्ही बेनिफिट तुम्हाला भेटू शकतं बघा. भरपूर सारे लेवल्स दिलेत तुम्हाला. ह्या लेवल पासून रिएक्शन येतं, आणि त्या रिएक्शन जर आलं तर आपण एक चांगला ट्रेड करू शकतो बघा. त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही एकदा पहा आणि नंतर मार्केटमध्ये ट्रेड करा. थँक्यू.